नमस्कार, मी नेहा जोशी, हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपल्या या सीरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे वेगवेगळ्या रोगांबद्दल नेमकी महत्त्वाची उपयुक्त माहिती देतात आणि खूप साऱ्या होम रेमेडीज सुद्धा सुचवतात. तुम्ही आमचे ह्या आधीचे एपिसोड्स बघितले नसतील तर जरूर बघा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. वेगवेगळे रोग आपल्याला होऊच नाही म्हणून काय काळजी घ्यायची किंवा जर झालेच तर त्याची मॅनेजमेंट, ट्रीटमेंट, होम रेमेडीज याबद्दल अवेअरनेस आणण्याचा आमचा हा जेन्युइन प्रयत्न. आज आपण डॉक्टरांशी ॲलर्जीबद्दल डिस्कस करूया. बरेच वेळेला आपण आळशी लोकांना तुला काम करण्याची ॲलर्जी आहे का? किंवा अबोल लोकांना तुला बोलण्याची ॲलर्जी आहे का? असं गमतीमध्ये बोलून जातो. पण ज्यांना खरोखरच ॲलर्जीचा त्रास होतो त्यांच्यासाठी मात्र ॲलर्जी हा प्रकार अत्यंत त्रासदायक असतो. बरेच वेळेला बऱ्याच औषधी उपचारांचा पण उपयोग होत नाही आणि वारंवार त्यांना ॲलर्जीचा हा त्रास सहन करावा लागतो. सो आज आपण या ॲलर्जीबद्दलच डॉक्टरांशी बोलूया. ॲलर्जी कशामुळे होते, त्याची ट्रीटमेंट, मॅनेजमेंट आणि होम रेमेडीज याबद्दल डिटेलमध्ये त्यांच्याशी चर्चा करूया. सो भेटूया पुन्हा एकदा पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. डॉक्टर, पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. सो आज आम्हाला तुमच्याशी ॲलर्जीबद्दल डिस्कस करायचं आहे. सो बरेच वेळेला आपण आजकाल हे इट्स व्हेरी कॉमन नाऊ की मला ह्याची ॲलर्जी आहे, त्याची ॲलर्जी असं लोकांकडनं ऐकायला मिळतं. तर हे ॲलर्जी म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे हा रोग आहे का? सिम्प्टम आहे का? एक अशी ती जेनेटिकली आलेली कुठलीतरी आपल्याबद्दलची कंडिशन आहे, सिच्युएशन आहे? याबद्दल जरा सांगा. ॲलर्जी म्हणजे कुठलाही घटक जो शरीराच्या संपर्कात आला, आयदर फूड म्हणजे इंटेक म्हणून असेल किंवा आपल्या स्किनच्या संपर्कात आला असेल, तर तो स्पर्श किंवा तो घटक शरीर रिपेल करायला लागतं. शरीराला ते मानवत नाही बरं. आणि मग काही लक्षणं निर्माण होतात. त्याला आपण म्हणतो की ॲलर्जी आली. म्हणजे हो. आता तुम्ही म्हणालात ना की बोलण्याची ॲलर्जी आहे का वगैरे. तर म्हणजे ते त्या व्यक्तीला आवडत नाही आणि त्यामध्ये तो कम्फर्टेबल नसतो. हां. तर शरीराचं ते डिस्कम्फर्ट दाखवण्याचा एक मार्ग आहे बरं. आणि तो वेगवेगळ्या प्रकारे दिसत असतो. त्यालाच आपण ॲलर्जी म्हणतो. अ, बरं. ही ॲलर्जी जी असते ती अनेक स्वरूपामध्ये दिसते हं. आणि ती लगेच ही ॲलर्जी असं डेफिनेट सगळ्या बाबतीमध्ये सांगता येत नाही. हं. काही काही बाबतीमध्ये हे ॲलर्जिक आहे असं आपण सांगू हं. शकतो. हं. बरोबर. हं. मग ॲलर्जिक रिएक्शन आणि ॲलर्जी म्हणजे सेमच असतं? म्हणजे जसं हां, तुम्ही म्हणजे सांगितलं. ॲलर्जिक रिएक्शन जी घडते आणि त्याने जे सिम्प्टम्स येतात त्याला हं. म्हणायचं की ॲलर्जी. आणि ती जी आतली प्रोसेस असते त्याला म्हणतात की ॲलर्जिक रिएक्शन आहे. सो ही ॲलर्जी नक्की म्हणजे कुणाला होते? म्हणजे त्यात तुम्ही आता सांगितलं, की काही घटक आपल्याला मानवत नाही, त्यामुळे डिस्कम्फर्ट होतो आणि त्याची रिएक्शन म्हणून ती ॲलर्जी मध्ये ते कन्व्हर्ट होतं. पण ही ॲलर्जी नेमकी कुणाला होते? म्हणजे काही त्याच्यासाठी जेनेटिकल रिझन्स असतात का अजून काही कारणं? जेनेटिकल रिझन्स म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी ती फार रेअर आहे खरं कंडिशन. बरं. पण एखाद्या गोष्टीविषयी शरीराचा पॅटर्न जो आहे हं. तो रिॲक्ट होण्याचा जेव्हा सेम येतो हं. पिढी दर पिढी, त्याला आपण म्हणूयात की जेनेटिक आला ती गोष्ट. हां. पण बरोबर. ही पुष्कळ वेळा इंडिव्हिज्युअल जास्त असते. हं. जेव्हा म्हणजे ज्या गोष्टींची अलर्जी असते त्याला म्हणतात अलर्जन्स. ते जेव्हा आपल्या बॉडी संपर्कात येतात तेव्हा आपली जी व्याधी क्षमत्व करणारी किंवा ऑटो इम्युन सिस्टीम आहे हं. ती काही घटक तयार करते, अँटीबॉडीज तयार करते आणि त्याचा इफेक्ट म्हणून आपल्याला रॅश येणं, हं. किंवा तोंड येणं हं. किंवा नाकाला आतली जी त्वचा आहे त्याला इरिटेशन होऊन शिंका येणं किंवा त्यातनं पाणी वाहणं, हं. डोळ्यांची जळजळ होणं, डोळे खाजणं, हं. त्वचेला खाज सुटणं, हे अशा अनेक प्रकारामध्ये शरीराने दाखवलेलं ते सिम्प्टम आहे की हं. मला जे काही आता आलेलं आहे ते आवडलेलं नाही. त्यामुळे हे इथून बाजूला व्हायला पाहिजे. हं. तर ही अगदी सिंपल ॲलर्जी आपण म्हणूयात. हं. ह्याच्यामध्ये अगदी शॉक बसणं हं. म्हणजे अॅनाफिलॅक्टिक शॉक म्हणतात, तसा शॉक बसून कोमामध्ये जाणं इथपर्यंत किंवा ब्रेथलेस पेशंट होणं इतके सिव्हिरिटीच्या पण ॲलर्जी त्याच्यामध्ये असतात. कुणाला होतात हा मुख्य जो प्रश्न होता, करेक्ट. की अ, आता त्याच्यामध्ये एक आपण उदाहरण घेऊयात, की समजा एक भांड पाण्याचं आहे
ते अगदी काठोकाठ भरलेलं आहे. मग त्याच्यामध्ये जर एक थेंब पडला तरी ते बाहेर भांड सांडायला सुरुवात होणार आहे. हं, तसंच आपल्या शरीराचं असतं की जेव्हा शरीरामध्ये ऑलरेडी टॉक्झिन्स खूप जास्त असतात, मग बरं. ती आयुर्वेदाच्या मताने आम दोष असं जे म्हटलेलं आहे, हं, हं, तर ते ज्या सिस्टीम मध्ये असतील, रक्तामध्ये असतील, त्वचेमध्ये असतील, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये असतील, तर ज्या ठिकाणी ते टॉक्झिन्स खूप जास्त प्रमाणात आहेत, हं. त्यामुळे थोडासाही घटक संपर्कात आला तर आपल्याला त्याची लक्षणं दिसतात आणि आपण त्याला की मला या गोष्टीची अलर्जी आहे असं म्हणतो. बरं. म्हणजे थोडक्यात काय की तो घटक शरीर डायजेस्ट करू शकत नाही हं, किंवा शरीर असिमिलेट करू शकत नाही, म्हणजे शरीर स्वीकारू शकत नाही. बरं. तेव्हा अलर्जी ही रिॲक्शन म्हणजे अलर्जी आहे आपल्याला हे जाणवतं. बरं. त्यामुळे त्यामुळे म्हणजे ज्यांचं हां. क्षमत्व कमी आहे हं. किंवा ज्यांच्यामध्ये ऑलरेडी दोष खूप आहेत, त्यांना हे अलर्जीचं प्रमाण हे जास्त स्वरूपात असतं. अच्छा. मग काही ॲलर्जीज जन्मतः असतात किंवा मग नंतर इव्हेंच्युअली त्या इम्युनिटी कमी होत गेल्यामुळे डेव्हलप होतात का कसं म्हणजे असं? हो, बरोबर. काही ह्या म्हणजे आता त्याच्यात अगेन आपण मागे बोललो होतो तो विषय की अ, बाळ जेव्हा आईच्या मध्ये असतं हं, त्यावेळेला काही घटक हे आईकडनं जास्त सेवन केले असतात किंवा तिलाच ते पचणारे नसतात आणि अशांचं जास्त सेवन केलेलं असेल तर हं. अशा वेळेला त्या बाळामध्ये काही घटक हे इनबॉर्न येतात, बरं. इनबिल्ट असतात. त्यामुळे त्या बाळांना म्हणजे जन्म झाल्यानंतर हं, काही दिवसातच ॲलर्जीचे प्रकार सुरू होतात. जनरली मग लहान बाळांमध्ये आपण बघतो की स्किनला ॲलर्जीचे हं, सिम्पटम्स जास्त जाणवणं हं. हे दिसतं. बरं. थोडे मोठे झाल्यानंतर ॲलर्जिक रायनायटिस आपण म्हणतो ना, नाक हां, शिंका येणं किंवा हां, नाक वाहणं, हां. हा ॲलर्जीचा दुसरा एक प्रकार येतो. हं, थोडं मोठं झाल्यानंतर मग पॅचेस अंगावर रॅशेस येणं, हं. हे आणि हे जनरली फूड संदर्भातल्या ॲलर्जी असतात. बरं. आणि बाकी ज्या लोकल एन्व्हायरमेंट मधल्या गोष्टींच्या अलर्जी आहेत त्या वेगळ्या आहेत हां. आणि त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. ओके. सो आता तुम्ही मेन्शन केलं तसं फूड ॲलर्जी, स्किन ॲलर्जी किंवा एन्व्हायर्नमेंटच्या बदलामुळे किंवा एखादं एन्व्हायर्नमेंट टाइप सहन न झाल्यामुळे होणारी ॲलर्जी. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले ॲलर्जीचे प्रकार आहेत का? म्हणजे दुसऱ्या कुठल्या अजून ॲलर्जीज आहेत? ड्रग ॲलर्जी म्हणजे आपण जी काही औषधं खातो, तर काही काही औषधच इतकी तीव्र स्वरूपाची असतात की त्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो. हं, पण काही वेळेला असतं की त्या गोष्टींची अलर्जी म्हणजे एखाद्या ड्रग्ज तुम्हाला सूटच होणारं नसतं. बरं, तर ते म्हणजे अगदी तुम्ही एक डोस घेतला तरी लगेच काहीतरी अलर्जिक रिॲक्शन तुम्हाला दिसते. बरं. तर ती त्या ड्रगची तुम्हाला अलर्जी असं म्हणायचं असतं. आणि साईड इफेक्ट म्हणजे खूप ओव्हर द पिरियड तुम्ही घेताय आणि मग तुम्हाला काही लक्षण आले तर दॅट इज साईड इफेक्ट. म्हणजे ओके. त्यामुळे अलर्जी ही लगेच तुम्हाला औषधाची असेल बरं, तर ती एका सिंगल डोसमध्ये पण लक्षात येते. बरं. आता ही ॲलर्जी आपल्याला आहे, हे फाइंड आउट कसं करायचं? म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे आता आपल्याला स्किनचा रॅश आला सपोज एखाद्या व्यक्तीला किंवा शिंका येत असतील, तर ते ॲलर्जीमुळे होतंय का अजून दुसऱ्या कुठल्या कारणामुळे? हे कसं फाइंड आउट करतात? म्हणजे ह्याच्यासाठी ह्या डायग्नोसिससाठी काही वेगळ्या स्पेशल टेस्ट असतात का कसं? जनरली कसं असतं की लगेच तुम्हाला पहिल्यांदा ही अलर्जीमुळे आहे किंवा काय हे डॉक्टरांचा कॉल असतो की ते बघतात की तुम्हाला असे रॅश येते ती वारंवार येते. हं, मग ते फाइंड आउट करतात की असं एखादं गोष्ट आहे का की जी रिपीटेडली तुमच्या संपर्कात आली आहे आणि त्यामुळे तुम्हाला असं होतंय. तर बरं, तेव्हा ते मार्क करतात की हे तुम्हाला अलर्जी आहे ह्या गोष्टीची. बरं. काही वेळेला सर्दीही म्हणजे सर्दीच्या बाबतीमध्ये अलर्जीचा फार जास्त विचार करावा लागतो की हं, वारंवार सर्दी होतीये, मग आपण हं, पहिल्यांदा म्हणतो व्हायरल आहे, एकदा म्हणतो आपण काहीतरी खाल्लंय. हं, असं करत जेव्हा ती रिपीटेड गोष्ट होत राहते हं, तेव्हा मग ती कशाची तरी अलर्जी आहे का हं, हे शोधावं लागतं. हं, मग त्या बाबतीमध्ये मग कशाची अलर्जीमुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते असा विचार करावा लागतो. मग त्या घटकांचा विचार करताना अगदी सकाळी उठल्या उठल्या थंड हवा लागणं हं, त्याची अलर्जी असू शकते. काही वेळेला रात्रभर आपण ज्या अंथरुणामध्ये झोपतो त्याच्यामध्ये छोटे छोटे एकदम इन्सेक्ट्स असतात. तर त्याची आपल्याला अलर्जी म्हणूनही सकाळी उठलं की सर्दी होणं हं, हे सिम्पटम येतं.
काही वेळेला काही सीझन मध्ये असते, तर तेव्हा पोलन ग्रेन्स जेव्हा हवेमध्ये जास्त येतात हम्म, किंवा वीड पोलन्स येतात, हम्म, तर त्यावेळेला त्याची अलर्जी म्हणूनही तुम्हाला सर्दी होते. काही वेळेला काही फ्युम्स असतात, म्हणजे त्या काही जाळल्यामुळे असतील किंवा तुम्ही तळता त्यामुळे असेल, तर त्याची अलर्जी म्हणून पण तुम्हाला सर्दी किंवा पुढे जाऊन अस्थमा टाईप लक्षणं, श्वासाची लक्षणं बर अशी निर्माण होऊ शकतात. म्हणजे बर त्याची सिव्हिरिटी अगदी जास्त, मला 2-4 शिंका सकाळी आल्या आणि क्लिअर झालं. बर. इतक्या छोट्यापासून मी ब्रेथलेस झाले, म्हणजे मला श्वास घेता येत नाहीये, हम्म, इतक्या सिव्हिरिटी पर्यंत पण ह्या अलर्जी असतात. बर हा एक प्रकार झाला. हा त्याच्यानंतर इन्सेक्ट्स असतात खूप, कोळी असतात, काही काही हा माशा असतात. हा तर ह्यांचा स्किनवर बाईट केला जातो त्यांनी, मॉस्किटोज असतात. आता डास चावल्यावर छोटीशी पुळी येणार आपल्याला माहिती असतं, पण ती जाते सुद्धा आपोआप. हा तसंच काही काही विषारी माशा असतात, तर त्यांच्या काही इन्सेक्ट्स असतात, तर त्याच्या बाईट्समुळे किंवा त्यांनी प्रिक घेतल्यामुळे आपल्याला अलर्जी म्हणजे रॅश येते त्वचेवर. हम्म, मग त्याची ट्रीटमेंट, बेस जरी तो असला तर फक्त कळतं की बाबा या इन्सेक्टची आपल्याला अलर्जी आलेली आहे, हम्म, पण त्याची ट्रीटमेंट जी असते ती पुढे स्किन डिसीज टाईपच करावी लागते. ह्याच्या बरोबरच काही पेट्स असतात, म्हणजे हम्म, घरात पाळीव प्राणी असतात हम्म, किंवा अम, पक्षी असतात काही हम्म, पाळीव. तर ह्यांच्या म्हणजे जे केस असतात, त्यांचे जे लाळेतनं येणारे घटक असतात, त्यांच्यावर डॅन्ड्रफ काही असेल, हम्म, तर ते ह्याच्यामुळे सुद्धा पुष्कळ वेळा अलर्जी असते. मग ती अगदी व्हरायटी असते की काहींना शिंका येतात, काहींना स्किन रॅश येतो, काहींना रक्तातले काही दोष निर्माण होऊन त्याची पण लक्षणं येतात. असं ती पेट्सची एक अलर्जी आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. हम्म, म्हणजे ती पण दिसते आपल्याला. आणि फूड अलर्जीचं तर खूप ते व्हास्ट आहे, हम्म, आणि ती प्रत्येकाची खरं आपल्या आपल्या प्रत्येकाला कळते की सेमी काय प्रोटीन्स पुष्कळ जी आहेत, की प्रोटीन्स ही नेहमी पचायला जड असतात हम्म, किंवा ती वेळ घेतात खूप पचण्यासाठी. हम्म, तर त्याची अलर्जी खूप वेळा दिसून येते, आणि ती जनरली त्वचेवर कुठेतरी इचिंग सुरू होतं किंवा पॅचेस येतात, आपण पित्त उठणं म्हणतो ना, अशा टाईपमध्ये, किंवा कुठेतरी सूज येणं, म्हणजे ओठ सुजणं, डोळे सुजणं, हम्म, हम्म. किंवा डोळ्यांना खाज येणं, अशा टाईपमध्येही जी फूड अलर्जी आहे ती त्या प्रकाराने दिसते. अच्छा, म्हणजे पेशंटनी स्वतःचं ऑब्झर्वेशन करत राहणं, की आपल्याला असे सिम्पटम्स दिसतात, तर असं केलं की होतंय का, किंवा हे करणं पण ह्याच्यामध्ये मला वाटतं फार महत्वाचं आहे हो. फाइंड आउट करण्यासाठी. पण लक्ष ठेवणं स्वतःकडे लक्ष की हां. पण ह्याच्यामध्ये असं काही स्पेशल टेस्ट वगैरे असते, की म्हणजे एखादा आता फूडची अलर्जी आहे, असं आपल्याला जर कळलं, तर पर्टिक्युलर ती हं. कुठल्या घटकामुळे ती अलर्जी होतीये, किंवा पर्टिक्युलर हवेतल्या कुठल्या कणामुळे होते, कुठल्या टाईपच्या हवेत, हे काही फाइंड आउट करण्यासाठी स्पेशल टेस्ट वगैरे असतात? स्पेशल टेस्टही असतात, पण पुष्कळ वेळा तर व्हर्बल जे आपण बोलतो किंवा हां. काही प्रश्न विचारतो हं. आणि ऑब्झर्वेशन्स करतो, तर पुष्कळ वेळा पेशंट ज्ञापका असावा, म्हणजे तो स्वतःकडे लक्ष देणारा असावा. पण नसेल तर एक जनरल असतं की स्किन रॅश येते, तर मग तुमचा एक्सपोजर कुठे, हं. लेटेक्स आपण जे मटेरियल म्हणतो ना, म्हणजे हं. रेक्झिन वगैरे, हं. त्याची पण अलर्जी असते ना, मग डॉक्टर विचारतात कुठे होत आहे, त्याच्यावरून अंदाज येतो डॉक्टरांना की हं. या टाईपचं काही एक्सपोजर आहे का. मग त्याच्यावरून ती स्पेसिफिक अलर्जी कळते. हं. पण फूड अलर्जी म्हणा किंवा एखाद्या काय प्रोसेसमध्ये, म्हणजे आपलं जे पचनाचं प्रोसेस असतं त्यात काही निर्माण होणाऱ्या घटकांची जेव्हा अलर्जी असते, त्याच्यासाठी काही ब्लड टेस्ट असतात, बरं. आणि काही जे फूडचे आयटम्स आहेत त्याच्या प्रिक टेस्ट असतात, म्हणजे पोलन्स आहेत, किंवा फूडमधले स्पेसिफिक काही नट्स वगैरे आहेत. गव्हाची अलर्जी आजकाल खूप लोकांना असते, तर हं. त्याची काही प्रिक सिस्टीम जे म्हणतात किंवा प्रिक टेस्ट म्हणतात, तर त्याचे काही मायक्रॉन्स मधले घटक हे त्वचेखाली प्रिक घेतले जातात, बरं. आणि मग त्याची बॉडीची रिॲक्शन अलर्जिक आहे का हे चेक केलं जातं, आणि त्याच्यावरून सांगू शकतो की तुम्हाला ह्या गोष्टींची अलर्जी आहे. ओके. सो तुम्ही आता अलर्जीच्या वेगवेगळ्या अलर्जीज बद्दल वेगवेगळे सिम्पटम्स सांगितले. तर आता ह्याच्यावरती ट्रीटमेंट काय स्वरूपाची असते, आणि ह्या अलर्जीजचं मॅनेजमेंट पेशंटनी कशा प्रकारे करू शकतो पेशंट? जेव्हा अलर्जी होतीये आणि काही काळ लक्षणं राहतात आणि ती आपोआप कमी होत आहेत, असं जोपर्यंत असतं तोपर्यंत आपण खरं त्याच्याकडे लक्षही देत नाही. हां. पण तीच खरी महत्वाची स्टेप असते.
बर. की असं जर होतंय तर मग मला जरा वारंवार होतंय, मग मला सीझन नुसार होतंय का, ते हम्म, आपण जे ऋतुचर्येत ऋतूंचे हम्म, बदल सांगितले हम्म, त्याप्रमाणे काही लक्षणं येत आहेत का, हे जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला प्रिव्हेंट करता येतं. से आता शरद ऋतूमध्ये हवा बदलतीये हम्म, किंवा दुपारचं ऊन आहे, मग मला सन एक्सपोजरमुळे होतीये, तर मी सनमध्ये जाताना काळजी घेतली पाहिजे. हम्म, कारण काय होतं की अशी जेव्हा त्वचेवर ॲलर्जी येते तर सुरुवात ॲलर्जीनी होते, म्हणजे नुसती रॅश वगैरे असते, पण पुढे त्याचं स्किन डिसीज मध्ये रूपांतर होतं आणि मग ते बरं करणं खूप अवघड जातं. हम्म, तर तो भाग आपण टाळू शकतो जर आपण आधी आपल्यावर लक्ष ठेवलेलं असेल तर. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर जेव्हा हे रिपीटेड होत आहेत, हम्म, तर तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं की मला त्यातनं शोधून काढावं लागतं की मला कशाची ॲलर्जी आहे आणि हम्म, मग त्याला ॲलर्जन्स जे आहेत त्यांच्यापासून मी त्यांचा संपर्क टाळायचा आहे. जे हम्म, पेट्सची ॲलर्जी असेल तर ते पेट्स मी घरात हिंडू द्यायचे नाहीयेत हम्म, किंवा त्यांचं क्लिनिंग होत नसेल म्हणून येत असेल तर त्यांचं क्लिन्झिंग करणं, त्यांना रेग्युलर व्हॅक्सिनेशन करणं हे मी करतेय ना ह्याच्याकडे लक्ष ठेवायला लागेल. हम्म, पुष्कळ वेळा घरामध्ये जी काही मटेरियल्स असतात म्हणजे कार्पेट घातलेलं असतं हम्म, किंवा जाजम आपण म्हणतो तसं आणि त्याचं क्लिनिंग नीट केलेलं नसेल हम्म, तरी सुद्धा अशी ॲलर्जी येऊ शकते. काहींना त्याच्यात हम्म, शिंका येतील, काहींना त्याच्यातनं स्किन रॅश होईल. तर हम्म, मग त्याचं व्हॅक्युम क्लीनरने क्लिनिंग करणं हम्म, किंवा पिरियॉडिकली म्हणजे विशिष्ट काळानंतर कंपल्सरी ते धुवायला टाकणं किंवा वॉश करून घेणं हे महत्वाचं राहील. आता खेड्यापाड्यांमध्ये आपण जर बघितलं तर ते गोधड्या हम्म, किंवा कांबळी वापरतात. पण हम्म, ते पिरियॉडिक स्वच्छता असते, म्हणजे ऊन येतं जेव्हा हम्म, उन्हाळ्याचं तेव्हा हम्म, कंपल्सरी सगळ्या पांघरुणांना अंथरुणांना ते कडक ऊन देतात 2-2 दिवस. हम्म, तर आपोआप त्याचं स्टरलायझेशन होतं. बर. आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यानंतर जेव्हा नवरात्र असतं ना त्यावेळेला अगदीही आपल्याकडे रीतिरिवाज आहे म्हटल्यासारखं आहे हम्म, की पावसाळा संपताना नवरात्र किंवा त्या दरम्यान हे लोक सगळी अंथरुणं पांघरुणं घरातले कपडे हे सगळे स्वच्छ धुतात आणि तेव्हा एकदम कडक ऊन आहे तर त्याच्यात हम्म, ते वाळवतात. म्हणजे बर. आपोआपच त्यांचं स्टरलायझेशन होत असतं. मग हम्म, आपोआप ती प्रक्रिया जी ॲलर्जीची आहे ती त्यांच्याकडे होत नाही. हम्म, हम्म, असं आपल्या शहरी भागामध्ये ह्या ज्या गोष्टी सोफा असतात आपले हम्म, कॉटनचे किंवा हम्म, वुलन, तर त्यांचं पिरियॉडिकली व्हॅक्युम क्लिनिंग करणं हे हम्म, गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये पेट्स असतील तर त्यांची लाळ वगैरे पडलेली असते हम्म, इकडे तिकडे हम्म, किंवा श्वासातनं काही घटक आलेले असतात. तर त्याच्यासाठी मग एअर प्युरिफायर वापरणं घरामध्ये बर. की ज्याच्यामध्ये तुमच्या आसपास मधलं एन्व्हायरमेंट मधलं जे काही अलर्जन्स आहेत ते हम्म, सगळे क्लीन. हम्म, अ, अशा ह्या पद्धतीनं करावं लागतं. आणि पहिलं म्हटलं तसं की जेव्हा थोड्या म्हणजे आपोआप बरं होतंय पण ते रिपीटेड होतंय तर तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे की मला हे होतंय याचा अर्थ शरीरामध्ये माझ्या काहीतरी दोष आहेत, हम्म, त्याच्यावर मी काम केलं पाहिजे. आणि हम्म, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे तुमची दिनचर्या ऋतुचर्या सांभाळली जातीये का. हम्म, ती का सांभाळायची, तर जे सीझन नुसार येणारे दोष आहेत ते तुम्ही कमी ठेवणार आहेत. हम्म, आपण आता म्हटलं तसं की भांड भरलेलं आहे हम्म, तर ते आपण म्हणजे ते दोष आपण कमीच ठेवायचे. हम्म, डे टू डे रुटीन मध्ये आपण काही गोष्टी सांभाळून आपली हम्म, हेल्थकडे लक्ष ठेवून आणि ऋतूमध्ये बदल होतात त्यानुसार आपल्या आहारात बदल करून हम्म, हे दोष कमी ठेवायचेत आणि आपली एनर्जी वाढवत ठेवायची आहे की मग आपोआप ॲलर्जी कमी होत जातात. हम्म, आणि जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर आज थोड्या वेळ येणारी ॲलर्जी पुढे जास्त वेळ येऊ शकते किंवा जास्त काळ टिकू शकते आणि त्याचं एखाद्या डिसीजमध्ये रूपांतर होणं, म्हणजे जर हम्म, ॲलर्जी रायनायटिस असेल म्हणजे वारंवार ॲलर्जीची सर्दी होत असेल तर पुढे जाऊन तुम्हाला दमा होऊ शकतो बर. किंवा खोकला तीव्र स्वरूपाचा येऊ शकतो किंवा स्किनमध्ये रॅश वगैरे येत असेल तर ती परमनंट रॅश होणं आणि त्याचं एखादा स्किन डिसीज होणं इथपर्यंत ते कन्व्हर्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे वेळेवर काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, जर मला वाटतं ॲलर्जीच्या बाबतीत प्रिव्हेन्शन इज बेटर ही जी म्हण आहे ही जास्त महत्वाची आहे. आणि मग मला हो. वाटते त्याप्रमाणे जर काही प्रिव्हेंट करून सुद्धा जर का ॲलर्जी होत असेल तर मग जसं स्किन ॲलर्जी आहेत मग त्याप्रमाणे जे झालं असेल त्याप्रमाणे मग ट्रीटमेंट करायला लागत असेल, राईट? ट्रीटमेंट करावी लागते. हो. ओके. आता तुम्ही प्रिव्हेन्शन बद्दलचं तर ऑलरेडी सांगितलंच, की आपल्याला एखादी आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन करून फाइंड आउट करायचं, की आपल्याला कुठल्या प्रकारची कुठली
गोष्टींनी अलर्जी होतीये त्या प्रिव्हेंट करणं आणि ऋतुमानाप्रमाणे चेंजेस करणं. सो तुम्ही आमचे दिनचर्या आणि ऋतुचर्या हे एपिसोड्स बघितले नसेल तर जरूर बघा. आता डॉक्टरांनी मेन्शन केल्याप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या आहारामध्ये कसा बदल करायला पाहिजे, की जेणेकरून आपण हेल्दीच राहू. आपल्याला बदलत्या ऋतूच्या आपल्यावरती विपरीत परिणाम होणार नाही. हे डॉक्टरांनी ऋतुचर्या ह्या एपिसोड्समध्ये खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. बघितले नसेल तर जरूर बघा. सो ह्या सगळ्या काळज्या घेऊन सुद्धा जर होत असेल अलर्जी, तर होम रेमेडीज आपण ह्याच्यामध्ये काय वापरू शकतो? कारण बरेच वेळेला होम रेमेडीजनी मला वाटतं अलर्जीमध्ये जास्त फायदा होतो, राइट? हा, म्हणजे जेव्हा सुरुवातीचा पिरियड असेल, म्हणजे अगदी नुकतीच कशाची तरी अलर्जी लक्षात यायला लागलेली आहे, तर हं, त्यावेळेला असे आता सर्दीचं असेल तर आपला जो प्रत्यय किंवा एक तो जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये ज्या काही रेमेडीज दिल्या, म्हणजे सकाळी उठल्यावर शिंका येत आहेत हं, वारंवार, तर हं, तुम्ही गार पाण्याचा संपर्क टाळा, हं, गार हवेचा संपर्क टाळा, तरी ते जाणार आहे. हं, आणि प्लस आता आपण म्हटलं तर की तुमच्या अंथरुण पांघरुणांची, उशांची वगैरे जी कव्हर्स असतात ती वारंवार बदलणं, स्वच्छ ठेवणं, ही प्रिकॉशन घ्यायची आहे. आणि त्याच्याबरोबरच तुमची इम्युनिटी वाढवणं हं. किंवा त्याच्यामधले तुमचे टॉक्झिन्स आहेत शरीरातली ती कमी करणं, याच्यासाठी काही पंचकर्माचे उपचार, तुमची शरीर शुद्धी ठेवणारे. म्हणजे बरं. ऋतुचर्येत आपण सांगितलं की शरद ऋतूमध्ये तुम्ही विरेचन घ्या हं, किंवा वसंत ऋतूमध्ये वमनाचा उपचार करून घ्या. आणि नस्य हे कुठल्याही, म्हणजे पावसाळा सोडून इतर ऋतूमध्ये करा. पावसाळ्याच्या काळामध्ये बस्तीचा उपक्रम करा की जेणेकरून तुमचे त्या त्या निगडीत जे दोष आहेत ते कमी राहतील आणि तुम्हाला अलर्जी होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होतील. म्हणजे पुष्कळ वेळा असं बघण्यात येतं ना की फूड अलर्जीमध्ये समजा पीनट्सची अलर्जी असेल तर हं. हळूहळू बदामची पण अलर्जी व्हायला लागते. बरं, हळूहळू पनीरची अलर्जी व्हायला लागते. बरं. मिल्क प्रॉडक्ट मध्ये नुसतं दुधाची अलर्जी असेल तर पुढे इतर गोष्टींची अलर्जी व्हायला लागते. म्हणजे मग तो घटक तुम्हाला आयुष्यातनं किंवा आयुष्यभर तर बंद ठेवावा लागतो. हां. तर किंवा मग खूप म्हणजे इम्युनोथेरपी म्हणून असते, ती खूप तीव्र स्वरूपाची ट्रीटमेंट घ्यावी लागते. मग बरं. त्याच्याऐवजी तुम्ही जर शरीर शुद्धी ठेवलीत तर हं, आपोआप तुमचं, आज तुम्हाला 10 गोष्टींची अलर्जी आहे आणि एक वर्षभरामध्ये काही पंचकर्मातले उपचार तुम्ही करून शरीरशुद्धी करत राहिलात, हं, तर तुम्हाला कळतं की पुढच्या वर्षी तुम्हाला 2-3 गोष्टींचीच अलर्जी होतीये हं, आणि ती सुद्धा खूप माइल्ड स्वरूपात होतीये. हं. हा एक खूप महत्वाचा भाग पंचकर्मामध्ये आपल्याला दिसून येतो. बरं. त्यामुळे पंचकर्म योग्य व्यक्तीकडून, माहितगार व्यक्तीकडून करून घेणं हे हं, खूप इम्पॉर्टंट आहे. हं, आणि आजकाल तर असं झालंय की खाण्यामध्ये आपल्या इतकी सत्वहीनता आहे, म्हणजे हं, काही अन्नात सत्व नाहीये की जेणेकरून आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम डेव्हलप होईल हं, किंवा ग्रो होईल, हं, सपोर्ट होईल. हा, रोजच्या रोज पोषण होतंय, पण त्यामुळे मग अनेक गोष्टींच्या अलर्जी येतात. त्याच्याच बरोबर आता असं झालंय की हवेमध्ये पोल्युशन खूप वाढलेलं आहे. हं, त्यामुळे त्या घटकांच्या अलर्जी, त्या केमिकल्सच्या अलर्जी पण आता वाढलेल्या आहेत. हं. सो ह्याच्यात आपण हवा बदलू शकत नाही. बरोबर, प्रयत्न करू शकतो की ती जास्त खराब होणार नाही. बरोबर. पण आपली इम्युनिटी वाढवणं किंवा आपली दोषांची जी लेव्हल आहे ती हं, सम लेव्हलमध्ये ठेवणं, हे हं, आपण करू शकतो. तर ते केलं तरी सुद्धा अलर्जी हा फॅक्टर खूप कमी कमी होत जातो हं. आणि मग आपोआपच मग जीवनातल्या अनेक गोष्टी तुम्ही अगदी मुक्तपणे एन्जॉय करू शकता. बरोबर. असं. नाहीतर काय होतं ना, की आपण अनेक वेळा ऐकतो ना, की निसर्ग एकदम सुंदर झालेला असतो. पण हं, आपण तिथे जाऊन निसर्गात राहून ते एन्जॉय करू शकत नाही, कारण हं. त्याचीच अलर्जी आपल्याला व्हायला लागलेली असते. बरोबर. हं. ओके. सो तर त्या दृष्टीने हा विचार व्हायला हवाय. ओके. सो डॉक्टरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुमच्यामध्ये काही दोष आहेत का, ज्याच्यामुळे तुम्हाला ॲलर्जी होते हे फाइंड आउट करण्यासाठी किंवा पंचकर्म यासारख्या गोष्टींसाठी तुम्ही डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी जरूर भेटू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला डॉक्टरांचा आता नंबर दिसत असेल. या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट फिक्स करून त्यांना या ॲलर्जीबद्दल किंवा अजूनही कुठल्या रोगाबद्दल भेटायचं असेल, तर जरूर भेटा. आता तर पुष्कळ वेळा कसं आहे ना, की म्हणजे आता गव्हर्नमेंटने सुद्धा कोविड हं, नंतर फोन कन्सल्टेशन अलाउड केलेलं आहे. बरोबर, त्यामुळे आता आमच्याकडे नाडी परीक्षा ही महत्वाची आहे. बरोबर. पण नाडी परीक्षा म्हणजे अष्टप्रकारांनी, म्हणजे 8 प्रकारांनी रुग्णाची परीक्षा तुम्ही करू शकता. बरं. त्यातला नाडी हा एक घटक आहे. हं, पण त्याच्याबरोबर
कन्सल्टेशन मध्ये आपण जे काही प्रश्नोत्तर करतो हम्म. त्यानुसार सुद्धा पुष्कळ आपल्याला गोष्टी कळू शकतात आणि त्याप्रमाणे डायग्नोसिस करून ट्रीटमेंट होऊ शकते. मला वाटतं ह्या अलर्जीमध्ये तुम्ही म्हणालात त्याचं डॉक्टर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना हे ठरवायला मदत होते की तुम्हाला अलर्जी आहे का नाही. तेव्हा हो, फोन हो. कन्सल्टेशनचा अलर्जीच्या एस्पेशली ह्याच्यासाठी चांगलाच उपयोग डायग्नोसिससाठी हो, होऊ आणि शकतो. ते ऐकून मग आपण होम रेमेडी पण खूप सांगू शकतो बरोबर. आणि खूप अशा असतात की ज्या आपल्याला उपयुक्त ठरतात. आता साधं रॅश येणं, पित्त उठणं आपण म्हणतो ना, हम्म. म्हणजे पचन बिघडल्यामुळे होणारं पण पित्त आहे हम्म. आणि कशाची तरी रॅश म्हणजे अलर्जी आल्यामुळे पण पित्त उठतं. पण त्या बरोबर. दोन्हीसाठी कोथिंबिरीचा रस पिणं किंवा बरं. खोबरं चावून खाणं हा. किंवा खोबरं आणि काळंशेपा चावून खाणं, हा. ओवा गुळ एकत्र मिक्सचर करून ते गरम पाण्याबरोबर पिणं, ह्या हम्म. गोष्टींमुळे सुद्धा स्किनची अलर्जी आहे. हम्म. नंतर सर्दीची अलर्जी आहे, म्हणजे हम्म. सर्दी हे सिम्पटम आहे अलर्जी म्हणून. तर हम्म. त्या दोन्हीमध्ये खूप चांगला उपयोग होतो. हम्म. इन्सेक्ट बाईट असतात तेव्हा आपण साधी आपली तुळशीतली काळी माती असते ना, हम्म. इतर कुठली घेण्यापेक्षा तुळशीतली काळी माती महत्वाची. बरं. तर ती तुळशीतली काळी माती लावली तरी सुद्धा काही रॅश आली असेल इन्सेक्ट हा. बाईटमुळे तर बरं. ती लगेच कमी होते. बरं. नुसती कोरडी त्वचा व्हायला लागली असेल हम्म. तर तिळाची पेस्ट करून तिथे लावली हम्म. किंवा खोबरं खवून त्याचं दूध लावलं बरं. तरी सुद्धा ती रॅश चांगली कमी होते किंवा तो कोरडेपणा कमी होतो. आणि ऑब्व्हियसली की जे अलर्जन्स आहेत की ज्या गोष्टींची अलर्जी त्या गोष्टी शरीरापासून दूर ठेवणं हम्म. हा पण एक तेव्हा उपाय करणं गरजेचं असतं. मी मगाशी मेन्शन केलं की त्वचेची अलर्जीचं वेळेवरतीच जर का निदान करून त्याच्यावरती उपाययोजना केली नाही तर त्वचेच्या डिसीजवरती त्याचं रूपांतर होऊ शकतं. सो तसं होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन आपण घेऊ शकतो आणि झाल्यास उपचार काय असतात? असं झाल्यावर त्या डिसीज किंवा त्या लक्षणानुसार तर ट्रीटमेंट ही आवश्यकच ठरते. हम्म. पण त्याच्याबरोबर रक्तमोक्षण करणं किंवा लीच ऍप्लिकेशन करणं आणि बरं. काही लेप, म्हणजे त्वचेचा तो प्रकार बघून स्पेसिफिक काही ऍप्लिकेशन जी औषधी आहेत, हा. आयुर्वेदिक औषधी, हा. त्यांचा लेप लावणं हे पण खूप उपयुक्त ठरतं हम्म. आणि पूर्णतः ते बरं होतं थोड्या हम्म. दिवसामध्ये. हा. त्याच्याच बरोबर काही काही घटक असतात म्हणजे निसर्गातले, की जसा हम्म. बिब्बा आहे हम्म. किंवा काही झाडांच्या पानांची खर असते ना, वर लव हम्म. असते, हम्म. त्याची पण अलर्जी खूप वेळा दिसून हम्म. येते. तर हम्म. अशा अलर्जीमध्ये मातीचा लेप किंवा कोथिंबिरीचा रस पिणं किंवा हम्म. कोथिंबिरीचा रस लावणं हम्म. याचा उत्तम उपयोग झालेला दिसतो आणि ते लावण्यात हार्मफुल काही नसतं. बरं. सो ट्राय करायला काही हरकत नाहीये बरं. ऑन युअर ओन. बरं. सो आयुर्वेदाप्रमाणे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये ॲलर्जीचे इफेक्टिव्ह किती औषधोपचार म्हणजे आहेत? ॲलोपॅथीमध्ये जी औषधं आहेत ती तात्कालिक सिम्पटम्स तुमची बरी करणारी खूप हं. आहेत हं. आणि ॲलर्जी खूप म्हणजे बरी करणं याच्यासाठी आता इम्युनोथेरपी म्हणून हं. आहे, पण ती हं. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी लागते हं. आणि ती वेळखाऊ सुद्धा आहे. हं. होमिओपॅथीमध्ये काही औषधं आहेत की ज्याच्यामध्ये ही ॲलर्जी ट्रीट केली जाते हं. आणि आयुर्वेदामध्ये तर पूर्ण उपचार आहेत, म्हणजे हं. होऊ नये म्हणून जसं आपण हं. पंचकर्म म्हटलं, हं. झाल्यानंतर करायची पंचकर्म आहेत. हं. स्किन किंवा नाकाच्या अलर्जी जी असते हं. येते तर त्याच्यासाठी लेप आहेत. हं. अगदी सगळ्यात सोपं म्हणजे पोलनची अलर्जी खूप आपल्याला दिसते, तर त्या वेळेला आपण सर्दीच्याही एपिसोडमध्ये सांगितलंय हं. की नाकामध्ये तुपाचं बोट लावून जाणं हं. किंवा नाकात तेलाचं बोट लावून जाणं हा उत्तम हं. उपाय असतो. हं. कारण त्यांनी काय होतं की त्वचा आणि ते अलर्जन्स हं. ह्याच्यामध्ये एक हात फिल्म जी तयार होते ऑइल किंवा बरं. तुपाची, तर हां. त्यांनी म्हणजे शरीराशी त्यांचा संपर्क अगदी मिनिमम केला जातो. बरं. त्यामुळे आपोआपच पुढची लक्षणच येत नाहीत. बरोबर. हा एक खूप चांगला उपाय होतो. जलनेतीसारखा किंवा हं. वस्त्रनेती, वस्त्रधौती, हं. जलधौती हं. यांचाही खूप उत्तम उपयोग होतो. कारण हं. काय होतं, काही अलर्जन्स जे आहेत ते आपल्या नाकाच्या मागच्या भागामध्ये किंवा घशाच्या एरियामध्ये हे हं. चिकटून बसतात बरं. आणि ते वारंवार सिम्पटम्स देत असतात. म्हणजे जरी तुम्ही त्यांचं एक्सपोजर टाळलं तरी सुद्धा. हं. मग अशा वेळेला जलनेती किंवा वस्त्रनेती, हं. जलधौती यांनी तुम्ही त्या ट्रॅक मधले सगळे ही टॉक्झिन्सच बरं. क्लिअर करून टाकतात. त्यामुळे तुमची अलर्जी पूर्णपणे जाऊ शकते.
सो आपण प्रत्येक रोगामध्ये एक्सरसाइजेस बद्दल किंवा मेडिटेशन याच्याबद्दल डिस्कस करतो. तसं या ॲलर्जीच्या प्रिव्हेन्शनसाठी काही मेडिटेशन म्हणा किंवा अजून काही एक्सरसाइजेस वगैरे करू शकतो का? हा, म्हणजे आता आपण जलनेती जलधौतीचं जसं विचारलं ना, की हं, विचार केला की दोष हं, जाण्यासाठी जसं कपालभाती, भस्त्रिका, प्राणायाम हं, हे जे आहेत हं, यांनी सुद्धा उत्तम प्रकारे औषधाशिवाय या ट्रॅक मधले दोष आपण घालवतो आणि हं, मग आपोआपच अलर्जी होण्याचं प्रमाण कमी होतं. आता हं. ह्याच्यामध्ये माणसांची अलर्जी काहींना असते बघ. हं, की तुमचं समाजाच्या दृष्टीनं काही वेळा ती त्रासदायक होते. हं. म्हणून मग खरं त्या लोकांनी आचार रसायन वापरणं, म्हणजे जसं बाकीच्या अलर्जीसाठी आपण पंचकर्म करतो आणि काही रसायन सेवन हां, करायला सांगतो. हां, च्यवनप्राश सारखं आहे. हां. तर ज्यांना माणसांची जी अलर्जी आहे त्यांनी आचार रसायनाचा अभ्यास करावा नक्की. बरोबर, तर त्याचा बरोबर. उत्तम उपयोग होतो. हो, थँक यू डॉक्टर. आज सुद्धा तुम्ही ॲलर्जीबद्दल म्हणजे खूपच सुंदर डिटेलमध्ये सिम्प्टम्स, प्रिव्हेन्शन, होम रेमेडीज माहिती आम्हाला दिली. थँक यू सो मच फॉर दॅट. परत एकदा थँक यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्स. धन्यवाद. थँक यू. सो डॉक्टरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ॲलर्जीमध्ये प्रिव्हेन्शन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे नंतरच्या उपचारांपेक्षा किंवा ती ॲलर्जी वाढून त्याचं रूपांतर रोगामध्ये कन्व्हर्ट होण्याच्या अगोदर त्याच्यावरती वेळेवरती उपचार करणं. मग त्याच्यासाठी त्यांनी भरपूर घरगुती उपचार सुद्धा सुचवलेले आहेत. डॉक्टरांकडनं ॲलर्जी आहे ना हे योग्य निदान करून घेणं आणि आयुर्वेद, होमिओपॅथी याच्याबद्दल चांगले उपाय आहेत. त्याची उपाययोजना चांगल्या डॉक्टरकडे जाऊन करून घेणं. हे जसं डॉक्टरांनी सांगितलं आहे तसं तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल तर जरूर करा. डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी भेटायचं असेल तर स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिसत असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना भेटू शकता. आमचे या आधीचे एपिसोड्स बघितले नसतील ज्याच्यामध्ये आम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, मायग्रेन, ओबेसिटी, अंडरवेट असल्यावरती काय करायचं हे यासारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल डिस्कशन्स केलेली आहेत डिटेलमध्ये. हे एपिसोड्स बघितले नसतील तर जरूर बघा. तुमच्या काही कमेंट्स किंवा प्रश्न असतील तर त्याच्यावरती जरूर पोस्ट करा आणि काळजी करू नका कारण आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही काळजी न करण्यासाठी रोगांबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. सो काळजी करू नका, काळजी घ्या. कीप इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. थँक यू.